हाय फ्रेंड्स, हॅलो. तर आम्ही रिकाम टेकडे माणसं आणि तुम्हाला रिकाम टेकड्या माणसांसोबत मिळून कसं वाटलं? पागल. आज काहीच काम नव्हतं आणि वातावरण पण मस्त झालं होतं. ढगाळ वातावरण होतं बघा. काळे काळे ढग आलते पण गार हवा सुटली होती म्हणून म्हणलं टेरेसवर कपडे टाकले ते एकदा बघून घेऊ. पण कपडे वगैरे काही ओले नव्हते झाले किंवा पाऊस नव्हता आला. मग आम्ही वरती आलो होतो तर इतकं मस्त वातावरण झालं होतं ना. तर म्हणलं थोडा इथंच खेळू. तर खेळायचं तर अजिबात विचारच केला नाही. असं हातपाय मोडून घेतल्याबद्दल तर काहीच नाही. मग म्हणलं नुसतं एक फेऱ्याच मारू. तर म्हणलं इतकं छान वातावरण आहे, जरासं फ्रेंड्ससोबत पण शेअर करायला पाहिजे. तर मी तुम्हाला आमच्या म्हणजे टेरेसवरून जो व्ह्यू येतो तो मी तुम्हाला दाखवते. एक सेकंड. तर फ्रेंड्स, हे आमचं शेजारच्यांचं घर आहे, म्हणजे आमच्या जस्ट टेकून बिल्डिंगला आहे. आणि इथे बघा नारळाचं झाड आहे आणि इथून कंपनी वगैरे. आणि हा आमचा जो काही जाण्या येण्याचा रस्ता आहे. आमच्या गाड्या पण खाली लागलेल्या आहेत. हे बघा एकदम मस्त. इथे समोरच असं डायरेक्ट जंगल टाईप आहे. आणि पलीकडचा पण व्ह्यू एकदम छान आहे. इथला बघू शकता. टेरेस पण खूप मोठं आहे. पोरं असे मन मोकळं खेळू शकता. खालचा रस्ता खूप कमी आहे बघा. खालचा रस्ता खूप कमी आहे कारण की तिथे गाड्या, उलट मोठ्या गाड्यासुद्धा येऊ जाऊ शकत नाही, इतकं छोटा आहे. मग टेरेस खूप मोठा आहे. तर बघा, बघू शकता किती हिरवळ आहे. हे बघा बिल्डिंग पण आहे बघा. एकदम मस्त वातावरण आहे. मला आजपर्यंतचे जेवढे घर भेटले तेवढे सगळे असे हिरवळ गजबजलेले एकदम मस्त वातावरणाचे आहेत. आधी पण आम्ही ज्या रूममध्ये राहतो तो मस्त वातावरण होतं त्या रूममध्ये. आणि हा इथं पण तुम्हाला दाखवायचं राहिलं, इथे पण जरा मस्त हिरवळ. आणि रस्त्याची ही साईड एकदम मस्त आहे बघा. लिंबाची झाडं, नारळाची झाडं एकदम भारी, चिक्कूची झाडं, आळूचे पानं पण आहे शेजारच्या बाईकडं. एकदम मस्त बघा, कंपनी वगैरे सगळे. आणि इथे आमचा छोटासा कुकू आहे. त्याला पाऊस, तो इथे राहतो नेहमी तर इथे, पण पाऊस आल्यावर आम्ही त्याला इथे आतमध्ये ठेवतो टेरेसच्या इथे. तर आणि कधी पण जेव्हा आम्हाला बोर झालं तेव्हा आम्ही टेरेसवरच येऊन म्हणजे टाईमपास करतो वगैरे. जेवतोसुद्धा टेरेसवरच. फॅमिली जर काही चांगलं बनवलं असेल किंवा काहीतरी सगळ्यांच्या घरी मस्त काही स्पेशल बनवलं असेल तर आम्ही टेरेसवरच येऊन जेवतो. आणि हा एक सेकंड, एकदम मेन गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे. असंच रस्त्याच्या थोडं पुढे गेलं का एक मंदिर आहे. हे बघा तुम्हाला दिसत असेल. या झाडामुळं नाही दिसत पण एकदम एक्झॅक्टली समोर आहे. आम्ही रोज जाऊन त्या मंदिराचं दर्शन घेतो. एकदम मस्त आणि सुंदर मंदिर आहे. बाय बाय.